पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंमधील वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे। शिवडी विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेवटची सभा घेतली। या शेवटच्या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। शिवसेनेतून निघून गेलेल्यांना हे गद्दार म्हणतात, पण खरा गद्दार तर घरात बसला आहे। 2019 पासून जे काही झालं या सगळ्या गोष्टीला कारणीभूत एकच माणूस आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे, जे स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस सोबत जाऊन बसले आणि पक्षासोबत गद्दारी केली। एका माणसाने अख्ख्या पक्षाची वाट लावली। हे जर परत निवडून आले तर महाराष्ट्र संपला म्हणून समजा, अशा कडक शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला। तर आपण गुनसेला मत देणार का? गुजरात नवनिर्माण सेना आता मनसे नाही राहिली, गुणसी झाली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला। तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्र जिंकेल आणि नाही आलं तर गुजरात जिंकणार आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। यामुळे महाराष्ट्र विधानसभेमध्ये ठाकरे बंधूंमध्ये मोठी चुरस रंगणार असल्याचं दिसून येतंय। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।